वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आपले श्लोक आला आता 28 झालेला आहे. अर्जुन वर्णन करते. आता अर्जुनाने तो समोर कोण आहे ते पाहिलं. खास करून भीष्म आणि द्रोण समोर होते आणि इतर ते नजर फिरवली सगळीकडे. कौरवांच्या सैन्यावर फिरवली, आपल्या सैन्यावर फिरवली आणि मग तो सांगतोय त्याच्या शरीरामध्ये काय बदल झाला ते. तो सांगतोय सीदंती मम गात्राणि मुखम च परिशिष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते न च शक्नोमि व्यवस्थातुं भ्रमति वच मे मनः. भगवद्गीतेचे कारण सगळं इथे आले लक्षात दे. हे काय जे झालंय त्याला ना त्याच्यामुळे भगवद्गीतेत सांगावं लागली भगवंताला. तर बघूया आपण काय काय वर्णन येते. सीदंती मम गात्राणी, म्हणजे गात्र म्हणजे अवयव सगळे गळून गेलेत, सगळे अवयव गळून गेलेत असं म्हणतोय. काय अजून स्वतः वर्णन करतोय बरं का स्वतःच्या अवस्थेचं. मुखमच्या परिशिष्यती, म्हणजे तोंडाला कोरड पडली आहे. वेपतुश्च शरीरे मे, सगळ्या शरीरामध्ये एक कंप निर्माण झालेला आहे. रोमहर्षस्य जायते, अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. गांडीव स्रंसते हसतात, गांडीव त्या धनुष्याचं नाव आहे त्याच्या. म्हणजे धनुष्य फार भारी होतं असं म्हणायला हरकत नाही. हे कण्वऋषी नावाचे ऋषी होते आणि त्यांनी त्यांच्या तपस सामर्थ्याने त्यांनी एक बांबू तयार केला होता आणि त्या बांबूपासून 3 धनुष्य बनवले होते. त्याचं पहिलं म्हणजे भगवान शंकराचं पिनाक, म्हणून त्याला पिनाक पाणी म्हणतात. पिनाक आहे ज्याच्या पाणी म्हणजे हातात तो शंकर. दुसरं विष्णूचं आहे शारंगधर आणि तिसरं हे गांडीव धनुष्य. इतकं त्याचं महत्व आहे. आणि अर्जुनाचं महत्व असं होतं की त्याच्या धनुष्याला जर कोणी नावं ठेवली तर त्याला तर मृत्यूदंड द्यायचा. पण हे सगळं धनुष्य तेव्हा म्हणते माझ्या हातातनं गळून पडते, संसते हसतात, हाताने गळून पडते धनुष्य, पकडायची ताकद गेली त्याची. लक्षात दे. आता धनुष्य धरताच आलं नाही तर बाण कसे मारणार, म्हणजे किती ताकद गेली बघा त्याची. आणि मी उपर त्याच्या शक्नो व्यवस्थातून हसतात त्वचैव परिदह्यते, सगळ्या त्वचेचा दाह झालाय म्हणतो. त्वचेचा दाह, त्वचेमध्ये उष्णता निर्माण झाली म्हणून त्वचेचा दाह झालेला आहे. नच शक्नो व्यवस्थातून, मी उभं राहू शकत नाही म्हणतो. मी उभं राहण्याचे पण ताकद नाही. कारण काय तर भ्रमती वच मे म्हणा, माझं मत भ्रमित झालेलं आहे. आता सगळा शारीरिक परिणाम, ह्या सगळा महत्वाचा आहे बरं का. हा शारीरिक परिणाम हा अनुभवाला येतो. सायकोलॉजीच्या पुस्तकात दिलेलं आहे सगळं. कुठल्याही सायकोलॉजी पॅनिक अटॅकचा परिणाम बघा तुम्ही. सगळ्यात धक्का बसला, पॅनिक म्हणजे कुठला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसणं. मग मानसिक धक्का बसला तर काय होतं हे वर्णन अगदी असंच वर्णन आहे सगळं. पण सायकोलॉजीच्या पुस्तकातलं वर्णन 200-250 वर्षापूर्वीचं आहे आणि हे वर्णन 5500 वर्षापूर्वीचं आहे. त्यावेळेला त्या लोकांना माहित होतं सगळं आणि त्या अर्जुनाने अनुभवलंय. म्हणजे मनावर झालेला परिणाम शरीरावर होतो हे लक्षात घ्या. हा फार महत्वाचा मुद्दा आहे मानसशास्त्रातला सुद्धा, की त्याच्या मनात परिणाम झाला की समोरचे सगळे माझे नातेवाईक आहेत, गुरु आहेत, आजोबा आहेत वगैरे, ते पाहिली आपण यादी मागच्या. आणि ह्या सगळ्या आता युद्धात मरणार. आणि युद्ध म्हणजे शेवटी मृत्यूच ना. एकाचा मृत्यू आणि दुसरा विजय होणार, तेच ते युद्ध होतं. आजच्या सारखं नव्हतं तडजोड बिडजोड काही नाही. एकमेकाचा जीव घ्यायचा, जो जिवंत राहील तो जिंकला. म्हणजे हे समोरचे सगळे लोक मरणार आणि असे म्हणता येईल की मी सुद्धा मरणार. पण अर्जुनाला त्या युद्धाचा निर्णय माहित नव्हता. लक्षात घ्या, तुम्हाला मला माहिती आहे काय झाला निर्णय. पण युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाला त्या युद्धाचा निर्णय माहित नव्हता. तो हरण्याची शक्यता, हरण्याची म्हणजे काय, मृत्यू. सगळ्यांच्याच मृत्यूची प्रचंड भीती, हाच माझं म्हणणं इथे महत्वाचं आहे. त्याचे टीकाकार किंवा भाष्यकार म्हणतात की अर्जुन एवढा धाडसी होता आणि त्याला कशी भीती वाटेल म्हणून. पण माझं म्हणणं ती वाटली म्हणून सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यामुळे ह्या सगळ्या नातेवाईकांची मृत्यूची भीती, स्वतःची पण मृत्यूची भीती, आणि दुसरं म्हणजे या सगळ्यांना मी मारायचं कसं, आणि युद्ध खेळायचं मी मारायचं.
दुर्योधन मारायलाच तयार होता, कारण तो माझ्या जीवावरच उठला होता सगळ्यांचा. पण अर्जुनाचं तसं नव्हतं, तो त्याशिवाय नातेवाईक आहेत, गुरु आहेत, त्यांना मी कसं मारणार, हे पण टेन्शन पुन्हा आणते. हे दोन्हीचा मानसिक विचारावर परिणाम झाला आणि मानसिक विचाराचा परिणाम शरीरावर झाला. तर बघा, एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. एखादा आहे साठी ओलांडलेला, आता वृद्धत्वाकडे झुकलेला माणूस आहे आणि त्या छातीत एकदम दुखायला लागलं. त्याला भेटणारा शेजाऱ्याची म्हणणारच, छातीत दुखतं, काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे बरं का, की झालं तिच्या मनात बसलंच की आपल्याला हार्ट अटॅक आला म्हणून. तर त्याची अशीच कंडिशन होणार आहे, एवढी नाही पण अशीच काहीतरी होणार आहे. त्याला धड उभं पण राहते आणि धरून न्यावं लागेल हॉस्पिटलला, नेलं कोणीतरी धरून हॉस्पिटलला. टेन्शन आहे मनात की आता हार्ट अटॅक आलाय, कसं होणार आपलं आता, मग लगेच कुटुंबाचं कसं होणार, आमकं तमकं सगळे ते विचार मनात आले, त्यावेळी त्याचे परिणाम शरीरावर झाले. शरीरात अशीच परिस्थिती त्याची होते. डॉक्टर तपासतात सगळं, काय ईसीजी बीसीजी सगळं करून, त्याचं काही नाही होतं, हार्टचं काही नाही, हे गॅसेसमुळे झालं होतं. हे ऐकल्यावर ते माणसाची सगळी एकदम ताकद येते बघा, लगेच धावत धावत सुटतो. मनाचा कसा परिणाम होतो बघा. तो अर्जुनापुढे तर किती गंभीर परिस्थिती होती लक्षात घ्या. आणि युद्धामध्ये कितीतरी, जवळ असं म्हणते युद्ध महत्वाचे सगळे योद्धे मारले गेले या युद्धामध्ये. पांडवांच्याकडचे पण मारले गेले आणि कौरवांकडचे पण गेले. एवढं भयानक परिणाम होणार आहे त्याला अंदाज होताच. मग त्याचा मनावर किती परिणाम झाला आणि त्यामुळे शरीरावर किती परिणाम झाला बघा. उभं राहता येत नाही म्हणतोय तुम्हाला. नंतर संजयने सांगितलं त्याने बसून घेतलं रथात. तेव्हा मानाचे किती परिणाम शरीरावर होतात हे स्पष्ट या ठिकाणी झाले. आणि हा जो त्याला पॅनिक अटॅक आला, धक्का बसला सगळ्यांच्या मृत्यूचा, त्याचा हा परिणाम झालाय. आणि मग तो परिणाम झाल्यामुळे त्यांनी पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय. तर बघूया पुढचा श्लोक थोडासा आपण. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनु पश्यामि हत्वा स्वजनम आहवे. मी तुम्हाला सांगितलं तेच तर अर्जुन सांगते आता या ठिकाणी. भगवंताला म्हणते की मला ही सगळी लक्षणं विपरीत दिसत आहेत. लक्षणं म्हणजे काय, भविष्याचे वेध घेणारी लक्षणं. हे समोर मी बघतोय हेच लक्षण आहे विपरीत, की आता हे सगळे मरणार आहेत, कसं काय होणार आता. म्हणून म्हणतो विपरीतानि च पश्यामि, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. हे सगळे निमित्त म्हणजे कारण सगळे विपरीत मला दिसत आहेत. न च श्रेयोहम अपश्नयामि, यातनं माझं काही श्रेय होईल, कल्याणकार होईल असं मला वाटत नाही. आता तो स्वतःचं पण वर्णन सांगतो की या सगळ्यातनं माझं कल्याण होईल असं मला काही वाटत नाही. आणि हत्वा स्वजनम आहवे, आपल्या सगळ्या स्वजनांना मारून, त्याला शत्रू नाही दिसत, समज स्वजन दिसतात सगळे. शत्रू दुर्योधनाला दिसले, त्या स्वजनांना मारून, आपल्या सगळ्या नातेवाईकांना मारून, समजा मी, तो म्हणजे समजा मी विजयी झालो, म्हणजे मग हे सगळ्यांना मारल्याशिवाय तर विजय होणार नाही. मग स्वजनांना मारून माझं काही कल्याण होईल असं मला वाटत नाही, असं निर्णय घेतलाय त्यांनी आता. म्हणजे बघा कुठल्या टोकाला गेले त्याची मानसिकता. मगाशी तो म्हणते बाबा, मगाची भीती सगळ्यांच्या मृत्यूची होती, कळलं आता तो स्वतःवर पण आलेला की समजा मी जिंकलो, समजा पण हे सगळ्यांना मारावं लागणार आहे, म्हणजे मीच मारणार या सगळ्यांना. हे पण लक्षात घ्या, भगवंत नंतर ते दुरुस्त करतात तू कोण मारणारा म्हणून. तो म्हणते मीच मारणार आहे सगळ्यांना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना मारून माझं कल्याण काही होईल असं मला वाटत नाही. अशी सगळी विपरीत लक्षणं दिसत आहेत असं तो म्हणतोय. आणि पुढे तो म्हणतोय की मी काय युद्ध करणार नाही. त्यामुळे सगळा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळेच गीता निर्माण झाली. ते आपण उद्या बघू. हरि ओम.